23 डिसेंबर. प्रत्येक वस्तूचे बाह्यरूप तिच्या नामामुळे टिकते. नाम रूपापेक्षा व्यापक आहे. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय, तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की हे पहा, येथे आनंद आहे. इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजरांची पिल्ले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष आणि फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून येथे आनंद आहे असे तुम्ही मला सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत हा माझा प्रश्न नसून आनंद मला दाखवा असे मी विचारले. आनंद हा वस्तूंच्या बाहेर राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी वस्तू हा काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठी स्त्री पुरुष किंवा मांजरांची पिल्ले आनंदयुक्त असू शकणार नाही. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदालाच एकच शब्द आपण वापरतो. आनंद हा शब्द एकच असला तरी प्रत्येक वस्तूचा आनंद निरनिराळा असू शकेल. असे जो जो माणूस दिसतो तो तो निराळा असतो. एकाची ठेवण अगदी पूर्णपणे दुसऱ्यासारखी कधीच आढळत नाही. तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो. म्हणून प्रत्येक जण निराळा असला तरी मनुष्यपणा हा सर्वांच्या मध्ये सारखाच असतो. प्रत्येक माणसातील मनुष्यपणा हा आपल्या इंद्रियांना जरी दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो आणि त्याचे अस्तित्व मनुष्य या शब्दाने सांगता येते. अनेक माणसांना पाहून मनुष्यपणाची आपण जी कल्पना करतो ती केवळ आपल्याच मनाचा खेळ आहे का मनुष्यपणा म्हणून काही वस्तू खरोखर अस्तित्वात आहे? जर तो आपल्या मनाचाच खेळ असेल तर आपण त्याची कल्पना केली की मनुष्यपणा उत्पन्न होईल आणि आपली कल्पना मोडली की नाहीसा होईल. परंतु तसे नसून आपण मरून गेलो तरी मनुष्यपणा आहे तसाच कायम राहतो. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. प्रत्येक मनुष्य हा माणूसपणामुळे माणूस बनतो. तसे प्रत्येक वस्तूचे बाह्यरूप तिच्यामुळे टिकते. माणसे अनेक असली तरी त्यांच्यामध्ये राहणारा मनुष्यपणा एकच असतो. म्हणून तर सर्व प्रकारच्या व्यक्तींना मनुष्य हे एकच नाम लागू पडते. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपे आली आणि गेली तरी नाम शिल्लक राहते. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लागला तर असे दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले पण जीवन कायम आहे. रूपे अनेक असली तरी नाम हे एकच असते. म्हणजे नाम हे अनेकात एकत्वाने राहणारे असते. त्याचा अर्थ नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. सत्कर्मे फळाला केव्हा आली तर जेव्हा भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हा. सत्कर्माचा शेवट भगवंताचे नामात प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे. जय श्रीराम.